शहराच्या मधोमध एक मोठं गजबजलेलं घर होतं. त्या घरात पैसा होता, व्यवसाय होता, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे नाती होती. त्या घराचा आधार होता रोहित. रोहित घराचा कणा. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय उभा करणारा. शांत, जबाबदार आणि थोडासा कठोर. स्वतःच्या भावना मनात ठेवणारा. पण कुटुंबासाठी काहीही करायला तयार. त्याची आई माया, वयस्कर, पण अजूनही घराची ऊब जपणारी. सगळ्यांवर सारखंच प्रेम करणारी. वडील शंकर आता थोडे आजारी आणि निवृत्त झालेले. पूर्वी कडक पण आता मुलांवर अवलंबून. त्यांना रोहितचा खूप अभिमान वाटत असे. लहान भाऊ समीर कॉलेजचा विद्यार्थी. हुशार पण अजून बेफिकीर. त्याला आयुष्य एन्जॉय करायचं आहे. रोहितच्या जबाबदाऱ्यांपासून तो अजून दूर आहे. मोठी बहीण पूजा कॉलेजमध्ये समजूतदार, शांत, घरातल्या सगळ्यांना जोडून ठेवणारी, आईसारखी काळजी घेणारी. छोटी बहीण चिऊ घराची जान, सगळ्यांची लाडकी, विशेषतः रोहितची. तिचं हसणं म्हणजे घरातला आनंद. सकाळची वेळ. घरात नेहमीची धावपळ सुरू होती. रोहित, नाश्ता करून जा. स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला. आई, मला उशीर होतोय. ऑफिसला मीटिंग आहे. रोहित घाईत म्हणाला. तेवढ्यात छोटी चिऊ धावत आली. दादा, मला आज शाळेत सोडशील ना? रोहित थोडा थांबला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तो हसला. हो ग, नक्की. दरम्यान हॉलमध्ये वडील शांत बसले होते. रोहित, थोडा वेळ काढ आणि नाश्ता कर. रोहितने मान हलवली आणि नाश्त्याचा एक चमचा तोंडात टाकून तो ऑफिसला गेला. एका बाजूला वाढता व्यवसाय, दुसऱ्या बाजूला घराची जबाबदारी आणि मध्येच स्वतःची हरवलेली स्वप्न. समीर अजूनही बेफिकीर मोबाईलमध्ये गुंतलेला होता. पूजा सगळं सांभाळत होती, पण तिच्या चेहऱ्यावरही थकवा दिसत होता. आणि या सगळ्यात चिऊचं हसणं हेच एक शांत समाधान होतं. पण काही दिवसांनी रोहितच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की त्यामुळे सगळं झपाट्याने बदलायला लागलं. ऑफिसमध्ये एक मोठी अडचण निर्माण झाली होती. कंपनीचा एक मोठा डील अचानक रद्द झाला आणि त्यातच काही आर्थिक नुकसानही झालं. रोहितच्या चेहऱ्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढत होता. तो घरी यायचा, पण आधीसारखा कुणाशी बोलायचा नाही. थेट आपल्या खोलीत जाऊन बसायचा. एक दिवस रात्री आईने हळूच त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला. रोहित, काय झालंय बाळ? तो काही क्षण शांत राहिला आणि मग पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, सगळं हातातून निसटतंय असं वाटतंय. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तू एकटा नाहीस रे, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. त्या शब्दांनी त्याला थोडा आधार मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. आपल्या घरावर आणि व्यवसायावर थोडं संकट आलं आहे, त्यांनी शांतपणे सांगितलं. समीर आणि पूजा एकमेकांकडे पाहू लागले. चिहूला काहीच समजत नव्हतं, पण ती रोहितच्या जवळ येऊन बसली. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हे सांभाळायचं आहे, वडील पुढे म्हणाले. त्या क्षणी घरात एक वेगळीच शांतता पसरली. पण त्या शांततेत एक ताकदही होती. त्या दिवसानंतर सगळं बदलायला लागलं. समीरने पहिल्यांदाच गंभीरपणे विचार केला. तो रोहितसोबत ऑफिसला जाऊ लागला. काम समजून घेऊ लागला. पूजा घराची जबाबदारी अजून नीट सांभाळू लागली. आईवडिलांची काळजी, घरचं वातावरण सगळं ती नीट सांभाळत होती. आणि चिऊ, ती रोज रोहितजवळ येऊन म्हणायची, दादा, तू टेन्शन घेऊ नकोस, तू स्ट्रॉंग आहेस. त्या छोट्या शब्दांनी रोहितच्या चेहऱ्यावर हसू यायचं. एक दिवस रोहितने सगळ्यांना एकत्र बसवलं. मी एक निर्णय घेतलाय, तो म्हणाला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. आपण व्यवसाय थोडा छोटा करू, पण सगळ्यांसोबत वेळ घालवू. कारण पैसा पुन्हा कमावता येईल, पण नाती तुटली तर परत मिळणार नाहीत. त्या शब्दांनी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आज तू खरंच मोठा झालास रोहित. त्या संकटातून बाहेर पडायला वेळ लागला. पण एक गोष्ट नक्की झाली.
त्या घरातले लोक अजून घट्ट एकत्र आले. आता रोहित फक्त बिझनेसमन नव्हता. तो एक भाऊ, मुलगा आणि कुटुंबाचा खरा आधार बनला होता. आणि त्या घरात पुन्हा एकदा हसू परतलं होतं. चिऊ चिऊच्या खळखळत्या हसण्यात, आईच्या शांत नजरेत आणि सगळ्यांच्या एकत्र येण्यात काही महिने उलटले. घरातलं वातावरण आता खूप बदललं होतं. आधीसारखा घरात तणाव नव्हता, पण सगळे अजूनही मेहनत घेत होते. रोहित आणि समीर दोघंही रोज ऑफिसला जात होते. समीर आता आधीसारखा बेफिकीर राहिला नव्हता. तो जबाबदारी समजून घेत होता, नवीन आयडिया देत होता. एक दिवस समीरने रोहितला एक प्रेझेंटेशन दाखवलं. दादा, आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला तर आपला व्यवसाय अजून वाढू शकतो. रोहित थोडा विचारात पडला. रिस्क आहे, पण प्रयत्न करायला हरकत नाही, तो म्हणाला. त्या दिवसापासून दोघं भाऊ एकत्र बसून नवीन प्लॅन तयार करू लागले. घरातही आनंदाचे छोटे छोटे क्षण परत यायला लागले होते. पूजाचं कॉलेज पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आई तिच्यासाठी योग्य स्थळ बघण्याबद्दल बोलू लागली होती. आई, अजून वेळ आहे, पूजा हसत म्हणायची. चिऊ मात्र अजूनही सगळ्यांची लाडकीच होती. ती रोज काहीतरी नवीन सांगायची आणि घरात हसवायची. दादा, मी मोठी झाल्यावर तुझ्यासारखी स्ट्रॉंग बनेन. तिच्या या बोलण्यावर सगळे हसायचे. पण एक दिवस अचानक वडिलांची तब्येत बिघडली. सगळे घाबरले. रोहित त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं, तणाव टाळायला हवा आणि थोडा आरामही करायला हवा. त्या रात्री रोहित हॉस्पिटलच्या बाहेर बसला होता. त्याच्या मनात एकच विचार चालू होता. मी पुन्हा काहीतरी चुकतोय का? तेवढ्यात समीर त्याच्या बाजूला येऊन बसला. दादा, तू सगळं एकट्याने घेऊ नकोस. आपण आहोत ना सगळे. रोहितने त्याच्याकडे पाहिलं आणि हसला. दुसऱ्या दिवशी वडिलांची तब्येत थोडी सुधारली. ते हळू आवाजात म्हणाले, रोहित, व्यवसाय महत्त्वाचा आहे, पण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. त्या शब्दांनी रोहितच्या मनात काहीतरी बदललं. काही दिवसांनी रोहितने एक मोठा निर्णय घेतला. तो आता सगळं एकट्याने सांभाळणार नव्हता. त्याने समीरला अधिक जबाबदारी दिली आणि स्वतःचा थोडा वेळ कुटुंबासाठी राखून ठेवला. हळूहळू त्यांचा नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म यशस्वी होऊ लागला. व्यवसाय पुन्हा उभा राहत होता, पण यावेळी सगळ्यांच्या साथीने. घरात पुन्हा एकदा आनंद, हसू आणि समाधान परत आलं. एका संध्याकाळी सगळे गच्चीवर बसून गप्पा मारत होते. चिऊ हसत म्हणाली, आपलं घर ना सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसले, कारण त्यांनी एक गोष्ट शिकली होती. एकत्र राहिलं तर कोणतंही संकट मोठं नसतं. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.